लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। खुलताबाद तालुक्यातील काटशिवरी फाटा येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानीताई कृष्णा पाटील डोंगावकर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यालयाचे उद्घाटन। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरीही विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। आज दिनांक 14 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 11 वाजता खुलताबाद तालुक्यातील काटशिवरी फाटा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट देवयानीताई कृष्णा पाटील डोंगावकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या कार्याचा विस्तार केला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कृष्णा पाटील डोंगावकर यांच्यासोबत पक्षातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शाखा प्रमुख केंद्र प्रमुख व पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिथं पांढर नसलेले काम फार मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहे। निश्चितपणे आम्हाला जर निवडून दिलं प्रत्येक महिन्याच्या एका दिवशी तरी ग्रामपंचायतीला भेट देऊन त्या संबंधित कामाचा आढावा घेऊ आणि रखडलेले कामं पूर्ण करू एवढंच आश्वासन या निमित्तानं देतो आणि माझं भाषण संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। अली फाउंडेशन म्हणा किंवा मी वैयक्तिक म्हणा किंवा शेतकऱ्यांचा आपला सगळा समूह म्हणा किंवा ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यावरती माझ्या पत्नीवरती प्रेम केलंय किंवा ज्या सुलतानपूर गावांनी माझ्यावरती प्रेम केलंय अशा सगळ्या लोकांचं मी मनापासून एक ऋण मानतो, कर्ज मानतो का आपली परिस्थिती इतकी हालाकीची असताना आपली परिस्थिती इतकी बिकट असताना ह्या लोकांसाठी आपण काय दिलं ओच्या माध्यमातून होईल याची मला खात्री आहे। आणि म्हणून तुम्ही निश्चितपणे याचा विचार करून उमेदवार या ठिकाणी निवडला पाहिजे। म्हणजे एकीकडे उमेदवारही पाहिजे आणि उमेदवाराच्या पाठीमागं कोण आहे, कोण पाठपुरावा करू शकतं, कोण विकास कामं खेचून आणू शकतं, कोण विकासासाठी वेळ देऊन निधी खेचून आणू शकतं याचा जर विचार केला तर निश्चितपणे या ठिकाणी आमच्या या पक्षाचे उमेदवार राजू असतील, शुक्ला सर असतील, वाकळे जे असतील हे सगळे निश्चितपणे इतरांपेक्षा उजवे या ठिकाणी राहणार। झालं निवडणुकीच्या आता सगळ्या एकंदरीत सगळा निवडणूक केंद्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालतात। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमचा ग्रामसेवक जिल्हा परिषदेच्या अधिकारात येतो, तुमचा शिक्षक जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रात येतो, ग्रामपंचायतमधून पाणी पुरवठा होतो, स्वच्छता होते, ड्रेनेजची व्यवस्था होते, हे सगळा कारभार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालवला जातो। आज ग्रामपंचायतीला मोठे अधिकार प्राप्त झालेले, ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असला तरी त्याचं सगळं संचालन जे चालतं ते सगळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून चालतं। आणि म्हणून ही महत्वाची संस्था आहे। माणूस मेल्यानंतरही त्याला जाळायचा असेल तर तो शेड जिल्हा परिषदच बांधतो। म्हणजे माणसाच्या जन्माच्या आधीपासून तर मरेपर्यंतची जी काही संबंधित संस्था आहे ती ही जिल्हा परिषद आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपण काळजीपूर्वक या ठिकाणी चांगला उमेदवार आपल्या सातत्यानं संपर्कात राहून विकासाची कामं आज तुम्हाला सांगतो राजू त्यांच्या भाषणात सांगितलं की पांधन रस्ते हे पांधन रस्तेही करायचे असेल तर त्याचाही संबंध जिल्हा परिषदेच्या जेईचा आणि ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी असतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.